नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि बघा, त्या BMCच्या 160हून अधिक वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच या पदावर नियुक्त झालेल्या आहेत. बघा, त्या 31 मार्च 2026 रोजी या पदावर रुजू झाल्या आणि त्यांनी भूषण गगराणी यांची जागा घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026मध्ये कोणत्या राज्याने विजेतेपद जिंकले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खेलो इंडिया आदिवासी खेळ म्हणजेच खेलो इंडिया आदिवासी गेम्स जे आहेत 2026च्या त्या जिंकलेल्या आहेत कर्नाटक या राज्याने. ओके, तर ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कर्नाटक या राज्याने खेलो इंडिया आदिवासी गेम्स 2026च्या जे आहेत ते जिंकलेल्या आहेत. ओके, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बेंगलोर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026मध्ये कर्नाटकने विजेतेपद जिंकलेले आहे. बघा, प्रथम स्थानी आहे कर्नाटक, दुसरे आहे ओडिसा आणि तिसऱ्या स्थानी आहे झारखंड हे राज्य. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कर्नाटक राज्याने एकूण 23 पदके म्हणजेच एकूण 23 सुवर्णपदके जिंकून अव्वल स्थान मिळवले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनुसार डोपिंगसाठी निलंबित झालेल्या खेळाडूंची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच भारत. तर बघा, भारतामध्ये जो नुकताच प्रसारित झालेला डोपिंगसाठी निलंबित झालेल्या खेळाडूंची सर्वाधिक जी संख्या आहे त्यामध्ये भारत हा प्रथम स्थानी आहे. ओके, आणि हा जो रिपोर्ट आहे तो ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनुसार सांगण्यात आलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, जागतिक आरोग्य दिवस हा जो आहे तो दरवर्षी आपण 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ओके, तर बघा 7 एप्रिल रोजी दरवर्षी आपण जागतिक आरोग्य दिवस साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, IIED अन्न सुरक्षा निर्देशांक 2026मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो इंडेक्स आहे IIED निर्देशांक 2026चा जो आहे, या निर्देशांकामध्ये आईसलँड या देशाने प्रथम स्थान पटकावलेले आहे. ओके, तर आईसलँड याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, IIED म्हणजेच काय? तर बघा, याची विस्तारित रूप होते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर बघा, या इंडेक्सनुसार आईसलँड हा जो देश आहे तो प्रथम स्थानी आलेला आहे. आणि बघा, आईसलँडची राजधानी आहे रेक्याविक आणि आईसलँड हा जो देश आहे तो युरोप या खंडामध्ये येतो आणि उत्तर अटलांटिक महासागरामध्ये येतो. ओके, तर बघा, आईसलँडचे चलन काय आहे? तर आईसलँडिक क्रोना. तर लक्षात ठेवा. त्याला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, तुंगुस्का हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर बघा, तुंगुस्का या नावाची जी हवाई संरक्षण प्रणाली आहे ती रशिया या देशाने विकसित केली आहे. म्हणजे खूप जुनी ही जी हवाई प्रणाली आहे ती खूप जुनी आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा सोव्हिएत रशिया होता त्या काळची ही तुंगुस्का हवाई संरक्षण प्रणाली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रशिया या देशाची राजधानी आहे मॉस्को. तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा, पूर्ण नाव काय आहे तुंगुस्का हवाई प्रणालीचे? तर बघा, 2K22 तुंगुस्का. ओके, असं याचं पूर्ण नाव आहे. ओके, तर बघा, विकसित देश आहे रशिया
आणि पूर्वी सोव्हिएत संघ. ओके, म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संरक्षण प्रणाली आहे ती रशियाने म्हणजेच पूर्वी सोव्हिएत रशियाने 1980च्या दशकामध्ये विकसित केलेली होती. ओके, तर लक्षात असू द्या, खूप जुनी संरक्षण प्रणाली आहे ही. ओके, तर बघा प्रकार आहे सेल्फ प्रोपेल्ड एअर डिफेन्स सिस्टीम. याचा उपयोग काय होणार आहे तर बघा कमी उंचीवर उडणाऱ्या विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, मार्च 2026मध्ये कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना कोणत्या IIMने केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच IIM अहमदाबाद. तर बघा IIM अहमदाबाद या संस्थेने मार्च 2026मध्ये कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची स्थापना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद म्हणजेच IIM अहमदाबाद यांनी या संस्थेने केलेली आहे. बघा ही संस्था ही जी शाळा आहे आता ती AI शाळा IIM अहमदाबाद यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा याचा उद्देश काय असणार आहे या शाळेचा तर बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मॅनेजमेंट यांचा संगम तसेच संशोधन, इनोव्हेशन आणि रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स विकसित करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, नायोगा प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात कोणता देश जगात पहिल्या स्थानी आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच आपला भारत हा देश नायोगा प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यामध्ये पहिल्या स्थानी आलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा नायोगा प्रोटोकॉल या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यताप्राप्त अनुपालन म्हणजेच IRCCS जारी करण्यात भारत हा देश पहिल्या स्थानी आलेला आहे. ओके, तर बघा भारताने सर्वाधिक इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड सर्टिफिकेट्स ऑफ कंप्लायन्स हे जारी केलेले आहेत. ओके, आणि त्यामुळेच भारत हा देश पहिल्या स्थानी आलेला आहे. तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, डोंगराळ राज्यांमधील पायाभूत सुविधा आणि आर्थिक आव्हान यांना सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच प्राईड ऑफ हिल्स. तर बघा प्राईड ऑफ हिल्स या नावाची योजना नुकतीच केंद्र सरकारने डोंगराळ राज्यामधील पायाभूत सुविधा आणि आर्थिक आव्हानांना म्हणजेच आर्थिक आव्हान जे आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो योजनेचं नाव आहे प्राईड ऑफ हिल्स. तर बघूयात आपण याबद्दल. बघा ही जी योजना आहे ती विशेषतः डोंगराळ म्हणजे हिल स्टेटसाठी राबवण्यात येणार आहे. तर बघा याचा उद्देश काय असणार आहे तर मूलभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा तसेच आर्थिक विकासाला चालना देणे आणि भौगोलिक अडचणी म्हणजेच डोंगराळ भागातील भौगोलिक ज्या अडचणी आहेत ते लक्षात घेऊन विकास करणे असे याचे उद्दिष्ट असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कोणत्या राज्यातील काली व्याघ्र प्रकल्पात शास्त्रज्ञांनी निक्टिबाक्ट्रॅस काली नावाच्या बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा या बेडकाचं नाव काय आहे तर निक्टिबाक्ट्रॅस. ओके, असे बेडकाचं नाव आहे. तर बघा हा जो बेडूक आहे तो कर्नाटक राज्यामध्ये सापडलेला आहे. म्हणजेच कर्नाटक या राज्यामधील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये हा सापडलेला आहे. ओके, याचा शोध लागलेला आहे. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचं नाव आहे निक्टिबाक्ट्रॅस. ओके, काली. बघा याला काली नाईट फ्रॉग असे या नावाने ओळखले जाते. तर बघा याचा शोध लागलेला आहे काली टायगर रिझर्व. ओके, तर बघा कर्नाटक राज्यामध्ये हा लागला असून हा बेडूक आहे तो सिप्टिक स्पेसीज आहे. बघा या प्रकारामध्ये मोडतो म्हणजेच तो दिसायला सारखा आहे पण जेनेटिकली वेगळे आहे. ओके, जेनेटिकली वेगळा म्हणजेच अनुवांशिकरित्या तो वेगळा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत.
आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.